आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो। लाडक्या बहिणींना आता 2 हप्त्याची मंजुरी आलेली आहे। काही क्षणात आता लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत। एक नाही, लाडक्या बहिणीने 2 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा झालेली आहे। आपली लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकताय काय होणार आहे पुढची प्रोसेस। मी इन डिटेलमध्ये सगळं सांगणार आहे। 2 मिनिटं फक्त व्हिडिओ बघा। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात केलेली आहे, कारण ह्या वेळची यादी खूप हे पैसे कधी वाटप होणार, कोणत्या दिवशी 3,000 रुपयांची यादी आलेली आहे। किती वेळा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। 3 दिवस त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, लक्षपूर्वक पाहायचा। कोणत्या लाडक्या बहिणी पात्र, कोणत्या अपात्र, कारण कोणत्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा मेसेज हा त्यांच्या कोणत्या लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार बघा। 3,000 रुपयांचा एक मेसेज नाही येणार, हा मेसेज 1,500 रुपयांचे काही लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। 3,000 तर अजित तटकरे मॅडम यांची सुद्धा एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। एकनाथ शिंदे यांची सुद्धा एक मोठी बैठक झालेली आहे। यामध्ये अतिशय आनंदाची लाडक्या बहिणीसाठी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी द्यायचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता मोठी बातमी आलेली आहे, कारण स्वतः उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात टेन्शन गेलेलं आहे, कारण लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अतिशय ह्या हप्त्यांचं इथं प्रतीक्षा त्यांची होती ती संपलेली आहे। कारण सगळ्यांचे डोळे याच्याकडेच लागले होते की कधी ह्याला मुहूर्त लागतो, आणि अखेर आज इथं मुहूर्त इथं आपल्याला साधताना दिसत आहे। भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। व्हॉट्सअप्सवरती शेअर करा, कमेंट करा। कमेंट्स करताना हे सांगा की कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं रेशन कार्डची KYC झालेली आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे का, कारण ह्या गोष्टी सगळ्या संलग्न आहेत मित्रांनो। कारण मी तुम्हाला आता 2 मिनिटात पूर्ण माहिती देणार आहे की हे का महत्त्वाचं आहे। कमेंट्स करायला विसरू नका, कारण जे कमेंट्स करतील मी त्यांना रिप्लायमध्ये सांगणार आहे की तुम्हाला पैसे येणार की नाही। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणी बाद होताना दिसत आहेत। त्याची मुख्य 3 कारणं इथं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहेत। ती कोणती आहेत हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेणार आहोत। व्हिडिओ 2 मिनिटाचा असणार आहे। पूर्ण थोडंसं काम बाजूला ठेवून बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। जर तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पात्र झाला तर तुम्हाला दिवाळीत सुद्धा तुम्ही जो ऑक्टोबरमध्ये हप्ता येणार आहे तो सुद्धा तुम्हाला पात्र असणार आहे। आणि एक मोठी घोषणा म्हणजे दिवाळीला एक ॲडव्हान्स, एक मोफत अजून एक हप्ता मिळणार आहे, म्हणजे डबल हप्ता तिथं एक गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीसाठी आपल्याला इथं देण्याची इथं सरकारची एक आपल्याला दिसत आहे। लक्षात घ्या, अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पास होत आहेत ह्यांची यादी कुठे आलेली आहे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगत आहे। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, आज जवळपास 8 ते 9 बँकेमध्येच पैसे पडणार आहेत। हे वितरण पुढचे 4 दिवस चालणार आहे मित्रांनो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता मी तुम्हाला जिल्ह्यांची नावंसुद्धा देखील सांगतो आहे। बघा, तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। सुरुवात ही अशी होणार आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, लातूर, नांदेड, नाशिक, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, अकोला, पुणे, ठाणे, नाशिक आणि रायगड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाचं बँका कोणत्या बँकेत अशा प्रकारचा मेसेज येणार, कोणत्या अशा ह्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हे हप्ते मिळणार, हे सगळं इथं मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो। बघा, बँकेची नावं मी तुम्हाला आता काही मिनिटात सांगणार आहे, त्यामुळं नीट लक्ष देऊन ऐका। आज जे वितरण आहे हे आपल्याला दुपारून 4च्या पुढे पाहायला मिळणार आहे मित्रांनो। 4 वाजेच्या पुढे हे वितरण आपल्याला आपल्या मोबाईलवरती मेसेज यायला पाहायला मिळणार आहेत। तुम्ही म्हणाल आम्हाला किती हप्त्याचे मेसेज येणार, लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना 2 मेसेज येणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे। ज्यांना जुलैचा हप्ता आला नाही त्यांना 3 मेसेज येणार आहेत, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। खूप महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। हो, हे सुद्धा तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला राहिलेला हप्ता कसा आणायचा, त्याचा फॉर्म कुठे भेटतो, तो फॉर्म कसा भरायचा, तो मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलेला सुद्धा आहे। तुम्ही व्हिडिओ जर नीट पाहिला, शेवटपर्यंत पाहिला, तर तुम्हाला तो फॉर्म कुठून आणायचा, तो कसा भरायचा, त्याच्यासाठी कुठली कागदपत्र लागतात, हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे। त्यामुळं लक्ष देऊन व्हिडिओ हा ऐकायचा आहे।
लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं 3 महत्त्वाची कारणं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहेत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं रिझन हे जे आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं की राज्यामध्ये जवळपास 1.5 कोटी लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड अपडेट नाही. लक्षात घ्या, लिंक असणं वेगळं, अपडेट नाही. सरकारनं असा नियम काढलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड 2016च्या अगोदरचं असेल, म्हणजे त्यांनी अगोदरच काढलं आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलीही अपडेट त्यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही, फक्त काढून एकदा ठेव. त्यामुळं सरकारला नक्कीच समजत नाही की ही लाडकी बहीण खरी आहे की खोटी आहे. त्यासाठी सरकारनं हा एक नियम काढलेला आहे. ह्या महिन्यातच प्रत्येक लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा नियम सकाळी लवकर एक बैठक झाली, त्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल, ज्या लाडक्या बहिणींचं जे बँक खातं आहे त्याची KYC झालेली असेल, ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्डची KYC झालेली असेल, अशाच लाडक्या बहिणींना ऑगस्ट सप्टेंबरच्या यादीमध्ये टाकायचं आहे. लक्षात घ्या, पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमचं कल्याण करणारा हा व्हिडिओ नक्कीच ठरणार आहे. कारण बघा, जर तुम्ही हे कामं केलं नाहीत तर तुम्हाला पुढे ऑक्टोबरमध्ये जो दिवाळीसाठी महत्त्वाचा हप्ता मिळणार आहे तो मिळणार नाही. ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे, दिवाळीला एक बोनस हप्ताही मिळणार आहे दिवाळी गिफ्ट म्हणून, ते सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. सोबत गॅस सिलेंडरचे 3 मोफत जे पैसे मिळतात आपल्याला ते सुद्धा तुम्हाला इथं मिळणार नाही आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाचं हे सगळं अपडेटेड आहे. लक्षात घ्या, आज दुपारून तुम्हाला 4च्या पुढे वितरणाला सुरुवात झालेली दिसेल. कोणाकोणाच्या लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती हळूहळू मेसेज येतील. पुढे हे 4 ते 5 दिवस वाटप कंटिन्युअस चालणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता मी तुम्हाला लगेच एक फॉर्म दाखवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर मागचा हप्ता राहिलेला असेल तो तुम्हाला मिळू शकतो. आणि बघा, जर तुम्हाला पात्र लाभार्थीमधून काढलेला असेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे. तो कुठे भेटतो? महिला व बाल विकास आयोग आहे, तिथे जाऊन तुम्हाला त्या कार्यालयात तो भेटतो. आनंदाची बातमी आहे ती म्हणजे एक फॉर्म विनंती अर्ज करायचा आहे की मला जी माझे हप्ते भेटत होते, मी ह्यासाठी पात्र होते परंतु मला अपात्र यादीमध्ये टाकलं गेलेलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म मिळतो. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. हा एक फॉर्म भेटतो तुम्हाला अंगणवाडीमध्ये, ज्याच्यामध्ये जर एका कुटुंबात तुमचे एकापेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर त्यासाठी जर तुम्हाला अपात्र केला असेल तर हा एक फॉर्म तुम्ही तिथं भरून देऊ शकता. हे 2 फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये मिळतील. सोबत त्यासाठी काही महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत ती मी तुम्हाला सांगतो आहे. पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं रेशन कार्ड, तिसरं बँक पासबुक, चौथं शाळा सोडल्याचा दाखला आणि 5वं म्हणजे उत्पन्नाचा दाखला. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.